सगळ्या त्या उडी करतील. त्यामुळे प्रेमाने सांगते हा ना, सगळ्या ढकल 10, 5, 35 काठावर घेतलेले आहे बऱ्यापैकी. चल पळा, जोरात पळायचं. उठा पळा. दुसरी बघायची लगेच. यस मोजा. कळलं? जर मी 3 म्हणलं, थांबा धरून धरा, आपापले आपापले धरा. मी 3 म्हणलं, तिकडे 4 झाले, तिथे 4च्या 4 आऊट झाले. बरं, उशिरा लवकर काय नसते इकडे. रात्रीची धमाल काय सांगू बाय. दोन 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 बक्षीस घ्या, खाली घ्या. बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला. कोण गेलं? वा. चला, गुडीची मम्मी, गुडीची आत्या. जाऊ दे, बक्षीस घेऊन जावा. प्रीतीच्या दरबारी दत्ता सर या लवकर. काय झालं? चारच वहिनी त्या ग्रुप मध्ये जावा. तुम्ही वहिनी काय म्हणणं आहे तुमचं? हे आहेत म्हणलं. हा, कोण कुठं होतं? ह्या ह्या का ड्रेस वहिनी जा. आणि तुमचं जायला बी नाही का? नाही हो, नाही ना. सोनीस बाई, वहिनी, हॅलो ताई, मावशी, गुड्डी, पिंकी, काका, झालेलं नाही ना तुमचं लग्नाच्या? तुम्ही लेडीज गावसाहेबांना खाली घ्या. त्यांचं जायला नाही म्हणून त्यांना चान्स दिलाय. रात्रीची धमाल काय सांगू बाई. दोन असं 1 2 3 4 रात्रीची धमाल रात्रीची धमाल. भगवान के घर में देर है अंधेर नहीं. इन तीनों ने मिलकर वो उसका गेम करे थे और बुढ़ी गई. अभी बुढ़ी के साथ साथ ये मांगना तेव्हा देव बघतो. देव स्टेटस नाही बघत तुमचा व्हॉट्सअपला काय ठेवलाय. मी रोज ठेवतो, ते बघत नाही, बाकी सगळं बघतो. हे लक्षात ठेवायचं नाही. देव सगळं बघतो, स्टेटस नाही बघत कोणाच्या. सगळे वेळच नाही तेवढं तर म्युझिक
वहिनी हॅलो हॅलो वहिनी सोडा घाण दिसते हो कोण गेलं ह्या दोघी पण ह्यांचं धरलंय ते बर तिकडचे गेले का कोण 5 तिथे किती आहेत 5 10 5 15 5 20 5 22 चला पुन्हा एकदा 1 2 3 4 तीन 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 मी चौकी पण आवड देणार आहे मला नका सांगू आता बस झालं मला भूक लागली 11:30 वाजल्या त्या चला चौकी पण आवड द्यायला लागेल सोडा ना जा ना माय 1 2 3 4 दोन 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 वहिनी सोडा बसून घ्या प्रीतीच्या दरबारीत तीन समोसे धुंद व्हावी दत्ता साहेब लवकर या आता डोळे माझ्या समोर आहे डोळ्यात मी चढा काय लागला माझ्या ऐका ना तू खाली बस जर पळले नाही तर मी सगळं आवड झालं ना जी पळत नसेल ती आवड झाली ओके निसर्ग राजा तो भाव प्रीतीचा दिसला दिसला ये क्या हो कैसे हो वहिनी ओ वाईट वाटलं माझं 1 2 3 4 कशाला इधर चली मैं उधर बैठ काय झालं मला येतोयस का तू माझ्याकडे चला 1 तू बस वेळा 1 2 3 4 तीन
सोडा की हात माझ्या दाजी सोडा की हात माझ्या दाजी नजर इकडे पाहिजे. अय त्यांचा 10वा नंबर कर ना 10 बक्षीस आहे. सोन्याची मम्मी हॅलो कम हिअर माघारी. थांब झाले की नाही. ओके मग अशी जी नावं असली तिथे फायनल मध्ये ते खाली गेले त्यांनी पण या. पूजा भालेराव आणि विद्या किशोर भालेराव दोघी पण या. मगाच्या ज्या राऊंड मधनं परत गेले चला पटकन. म्हणजे याच्यामध्ये 10 नंबर काढायचे आहेत मला. लास्ट अँड बेस्ट. आता व्यवस्थित खेळा बरं. आता बक्षीस नाही गाडीच्या जवळ. गाडी तुम्हाला तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे गाडी आहे का? चला जोरात. खेळ समजलाय ना तुम्हाला? एक मध्ये हे तुम्ही डान्स मधून तसेच गेले का? पुन्हा आलेच नाही का? देवा मग तरी म्हणलं ना मी नाव लिहायला. चला वहिनी मध्ये काय करतो बाक्या लई नवरे करून मला तर One, two, three, four. इथं उठूच नको बाळा. तुझा माग आता ताई तुम्ही काय करा इथं गप जाऊन बस. सोनीच्या तो तर बाजू 1, 2, 3 काय झालं? नाही मी बघितलंच नाही. नाही नेहमी नका नेहमी नका करायचं. पुन्हा एकदा ऐसे बघत सर चल गुड दोघी चल मागे छान झालं. तुम्ही जे गुरु हे बघा तुम्हाला सर रात्रीची धमाल चला 3 पुढे 3 माव. One, 2, 3, start. काढा पुढच्या बाजूला.
चला हो ताई, ताई लकी भाऊ अगं 5 मिनिटात आमदार लकीची चिठ्ठी काढायची. बाबासाहेब काळे यांचं आगमन होणार आहे. या सह्याद्री आहे बघा पुढे. या बाकीचं ते गाडी किती राहिले? किती लकी ड्रॉ राहिले? 4. कुणी जागेवरनं जायचं नाही. पहिलं लकी ड्रॉ बाकी आहे. सरपंच नाही कोणाच्या सरपंचांच्या. येस तुमची सोमोशी परिवाराचे एक मिनिट गैरसमज होते. प्लीज बसून घ्या. 5 मिनिटात कार्यक्रम संपतोय आणि लकी ड्रॉ नाव नाही गेलं, तुम्ही नाही असाल तर बक्षीस दिलं जाणार नाहीये. शेवटचे 5 मिनिट राहिले. आता 11:30 वाजेपर्यंत थांबला. 5 मिनिटांनी जेवणाची व्यवस्था पण लगेच चालू करणार आहे. Yes. होम मिनिस्टरच्या या नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गणाच्या आजच्या रात्रीच्या 4 लकी ड्रॉच्या विनर आहेत किशोरी बर्गे, किशोरीताई बर्गे, रेखा कैलास पवार, दीपाली भांगरे, दीपाली भांगरे ताई आल्यात का? स्वाती पवार, समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे खेळ आळंदी पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी अशी गिरदावली ज्यांना सार्थक ठरते असे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेनेचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे पाटलांचे शुभागमन होते. आदरणीय आमदार साहेबांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप भाऊ सोमवंशी आणि परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल भाऊ जावळे, सम्राट दादा तुपे मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. लोकप्रिय आमदार, सगळ्यांचे लाडके आमदार आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. टाळ्यांचा आवाज येऊ द्यात आणि आपण यांच्या समक्षच अजून 5 लकी ड्रॉ आमदार साहेबांच्या हस्ते आणि फायनल म्हणजे गाडी सुद्धा साहेबांच्या हस्ते देता येईल. फायनल राऊंड घेऊयात. सुरुवातीला संदीपजी सोमवंशी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करतील. तदनंतर आपण फायनल गेम घेऊ आणि मग या ठिकाणी पहिल्यांदा सत्कार होत आहे. आज या ठिकाणी खेळ रंगला पैठणीच्या क्रांतीनाना मळेगावकर यांच्या कार्यक्रमात आमचे सर्वांचे मार्गदर्शक तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आमदार बाबाशीष काळे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच्या वतीने पहिल्यांदा त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सत्कार माननीय भाऊ गोरे असतील, या ठिकाणी शिवाजी शेठ सोमवंशी आणि मानी शेठ सोमवंशी या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मान आदरणीय माणिक भाऊ सोमवंशी, शिवाजीराव सोमवंशी, संतोष शेठ खराबी, आदरणीय आयोजक संदीप भाऊ सोमवंशी या सर्वांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक
आमदार बंधू आदरणीय माणिकभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या ठिकाणी महिला वर्गाला विनंती घे, आता 10 मिनिटांमध्येच कार्यक्रम संपणार आहे. शेवटचा राऊंड या ठिकाणी होतोय. सर्व उपस्थित माता भगिनींना विनंती आहे की भविष्यात येणाऱ्या ज्ञानेगुडी म्हाळुंगे झेडपी गटामध्ये मी स्वतः जिल्हा परिषदसाठी सर्वपक्षीय उमेदवार म्हणून इच्छुक आहे. यामध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाबा काळे, माणिक गोरे या ठिकाणी उपस्थित आहे. तालुक्यातील या झेडपी गटामध्ये सर्वांगीण विकास, त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, नागरिकांच्या सुविधा असेल, रोजगार असेल, उद्योगधंदा असेल, याबद्दल नेहमीच मी भविष्यामध्ये कटिबद्ध राहील. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मी माझे आता जे काही विचार आहे ते जास्त मांडण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांचे विचार ऐकणे खूप मोलाचे आहे. या ठिकाणी मी आमदार साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विचार मांडायला सांगतो.